नमस्कार मंडळी. 1760 पद्धतींनी तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे 4 जुलैला प्रदर्शित होणारी गाडी नंबर 1760 या सिनेमाची टीम. त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सगळ्यात आधी यूथ आयकॉन डॅशिंग अभिनेता शुभंकर तावडे, अष्टपैलू अभिनेते श्रीकांत यादव. अष्टपैलू तर ते आहेतच, पण ते आजकाल माझ्यापेक्षाही जास्त दिसतात हास्य जत्रेमध्ये. महाराष्ट्राचा दमदार आवाज आशिष कुलकर्णी. गाडी नंबर 1760 या सिनेमाचा लेखक आणि दिग्दर्शक योगीराज गायकवाड. या सिनेमाचं पार्श्वसंगीत ज्याने केलंय तो समीर सप्तिस्कर. या सिनेमाचे निर्माते कैलाश सोराडी आणि महाराष्ट्राची हास्य जत्रामधील विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. आणि मी अर्थात पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर सुद्धा या सिनेमाचा भाग आहे. मंडळी, एका खासगी पार्टीत एक बॉस आपल्या कर्मचाऱ्यांसमोर गाणार आहे एक गाणं. बघूया एरवी सगळं निमूटपणे ऐकणारे कर्मचारी बघूया कशी दाद देत आहेत ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या इरसल गावकरांचं. काकांना घे मला काकांना घे. अरे या चौगले या 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 वेलकम वेलकम वेलकम. सर, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप अरे शुभेच्छा. थँक्यू सर, हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी सर. थँक्यू. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हॅपी वेडिंग. चांगलं हा ऍक्च्युली मला लक्षात सॉरी. सर, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू बट मॅडम थँक्यू सो मच. गिफ्ट आणलंय सर मॅडम ना. ओ मॅडम ना ओ रसिका तुझ्यासाठी गिफ्ट. ओ माय गॉड. हॅपी अॅनिव्हर्सरी मॅम. थँक्यू सो मच. येस. ओ मांडवकर तुम्ही पण आणलंय गिफ्ट. ओ थँक्यू सो मच मांडवकर. थँक्यू. खांडेकर सर तुमच्यासाठी नाही, यांच्यासाठी नाही, मुलासाठी आणलंय. ओ निखिल तुझ्यासाठी पण अंकलने गिफ्ट आणलंय. वा वा वा. खूप भारी वाटलं तुम्ही सगळे आले. प्लीज रिलॅक्स प्लीज बसा. येस प्लीज. खूप छान वाटलं आजच्या माझ्या पार्टीला तुम्ही आलात. Yes. मतलब मला खूप 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 आनंद झालाय. मला रिअली मी तुम्हाला सांगतो कोणतरी सांगितलं हीच ती वेळ जेव्हा दिवस खायला उठतो आणि रात्र प्यायला उठतो. वा सर. चेअर सर. अरे बापरे, मांडवकरांनी सुरू पण केलं. कधीच. म्हणजे काय सर, एवढं सगळं मांडलं आणि मांडवकर सुरू होत नाही. मांडवकर. वा मांडवकर. येस सर. हो जाऊ दे मांडवकर, एन्जॉय. चला सुरू करा. नाही सर, मी नाही घेत. आय डोंट ड्रिंक सर. मनोज चौगले आज पार्टी आहे. प्लीज तुम्हाला घ्यावी लागणार. नाही सर, मी खरंच नाही घेत सर. मी कधीच ते नाही घेत सर. ते काय फिटनेस फ्रीक आहेत ना ते. हो सर. नाही घेत. जॉगिंग बेगिंग सर. चौगुले सकाळी jogging फिट राहून करतायत काय? जॉन अब्रामची रिप्लेसमेंट करतायत आपल्या अमितच्या कंपनीतच काम ना. हो बरोबर आहे सर, पण मला असं वाटतं की ड्रिंकिंग इज इंज्युरियस टू युअर हेल्थ असं मला नेहमी वाटत आलं. माय गॉड. म्हणजे परमेश्वराने जे शरीर आपल्याला दिलेलं आहे. चौगुले नका घेऊ. ओके. नाही तेच म्हणजे उगाच काय वर्कोहॉलिक हा शब्द बोलताना पण ते जिंकतात. कारण ते अल्कोहोल असं मध्ये आहे ना. माय गॉड. बायकोनी परमावला असेल नवल कोलची भाजी आण. मी नाही आणली कारण ते नवल कोल अल्कोहोल असं. सॉरी सर, मला एकदम माझी अॅनिव्हर्सरी येस ऑफकोर्स मला एकदम जवळ गेलं ना. मला एकदम बरं वाटलं. चौगुले होय, right, राईट. right. तुम्हाला नसेल हार्ड ड्रिंक्स घ्यायचे इट्स ओके. तुम्ही Yes. कोल्ड्रिंक घ्या ना. येस. नाही, कोल्ड्रिंक मध्ये सुद्धा शुगर असते. अँड व्हॉट आय फील इज शुगर इज रिअली बॅड फॉर युअर हेल्थ. चौगुले एक दिवस चालतं घ्या. अहो नको, खरेच नाही. येस चालतं. घ्या. घ्या. बरं. एन्जॉय द पार्टी गाईज. येस सर. एन्जॉय द पार्टी. सर. सर पण खांडेकर सर. काय चाललात? नाही सर. चालले नाही. पार्टी आता सुरू सर, युअर सेन्स ऑफ ह्युमर इज खूप गोड आहे सर. चालले नाही सर. मला ना मनापासून थँक्यू म्हणायचंय तुला. ओ
खरंच म्हणजे मनापासून थँक्यू सर. तुम्हाला जॉईन होऊन 3 महिने नाही झाले सर. काय झालेत मला 3 महिने. सर 3 महिने झालेत मला. सर झालेत. मला वेगळं म्हणायचं आहे का, मग तुम्हाला जॉईन होऊन 3 महिने नाही झाले सर, पण तरी तुम्ही आम्हाला एवढी मोठी पार्टी देताय सर. आमचा मान ठेवला तेवढा. थँक्यू सर. थँक्यू. Thank you. एकदा ना आपण सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. येस 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 नो सर हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी सर. आय एम टेलिंग यू, वा वा. तुम्ही माझा स्टाफ नाही आहात. नाही आहे सर. असं काय बोल सर. जनरल मॅनेजर रोज भेटतो तुम्हाला त्याला sir. गिफ्ट दिलं सर. तुम्ही माझा स्टाफ नाही आहात, तुम्ही माझे फॅमिली मेंबर्स आहात. यू आर लाईक माय फॅमिली. म्हणजे मांडवकर आणि शिवलकर माझे भाऊ आहेत. येस सर. लाईक तुम्ही माझा मावस भाऊ आहात. पप्पा मुलगा अरे हो. हा मुलगा आहे. हा मुलगा आहे. भट मॅडम माझ्या ताईसारख्या आहेत. चौगले काका आहेत. चौगुले इट्स ओकेच. या. चौगुल मला एकदम कोणी असं एकदम इमोशनल केलं की मला Emotional आवडत आहे नाही. थोडे. यू आर लाईक माय फॅमिली मेंबर्स. Thank you, sir. आणि हे मी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलाला 1760 वेळा सांगितले की नाही. 1760 वेळा सांगितलंय. किती वेळा सांगितलंय? 1760. किती वेळा सांगितलंय? 1760. गाडी नंबर 1760. गाडी नंबर 1760. 4 जुलैला. चल बघा. रिअली यू कॅन आस्क देम. रसिका मी सांगितलं की नाही तुला? हो 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 सांगितलं? पण ऍक्च्युली 1760 वेळा प्रसादचं म्हणणं होतं की त्यांना ऑफिसच्या टीमला पार्टी द्यायची आहे. Yes, yes. सो आज आमची अॅनिव्हर्सरी आहे, 23rd अॅनिव्हर्सरी आहे आणि त्याच्या निमित्ताने तुम्ही सगळे आलात. वी आर सो ग्लॅड. प्लीज no. प्लीज एन्जॉय द पार्टी. येस ऑफकोर्स पण खांडेकर सर तुम्ही ग्रेट आहात. मग दम का देताय? नाही नाही सर असं तर आवाज हो, दम दिला त्यांनी. टोन तसं झालं. मला सांगतो सर, याच्या आधीचे बॉस होते म्हणजे त्यांचं मी नाव पण घेत नाही आता, पण ते सर आम्हाला नेहमी सांगायचे की काल मी घरी पार्टी केली, Oh. मी घरी मजा केली, त्या रिसॉर्टला गेलो मजा केली, पण कधी त्यांनी आम्हाला त्यांच्या फॅमिलीमध्ये इन्क्लूड नाही केलं. पण येस तुम्ही आम्हाला फॅमिलीमध्ये इन्क्लूड. आय लव्ह येस सर सर तुमच्यासाठी टाळ्या सर. ग्रेट आहात सर. चलो गाईज लेट्स. आता गप्पा किती होणार? चला लेट्स गाईज पार्टी स्टार्ट. कम ऑन गाईज. sure, sir. विथ अनलिमिटेड फूड, अनलिमिटेड ड्रिंक अँड अनलिमिटेड लाईव्ह म्युझिक. लाईव्ह म्युझिक. आज आपण लाईव्ह गाणार आहोत. आज चौगुले चहा जाएंगे एकदम. एक अरे नाही एक- प्लीज असं ना. कळलं नाही छा जाएंगे म्हणजे. सर एमएची कंपनीचं सोनू निगम आहे. अरे नाही सर. चौगुले अप्रतिम गातात सर. हो सर. हो सर. आज वेळ आहे, सगळ्यांना वेळ लागणार. आज सगळ्यांना वेळ लागणार. Really? नाही सर. चौगुले काय नाही. अरे नाही. करेक्ट सर, तुम्हाला सांगतो गेट टुगेदर असू दे किंवा एखादी पिकनिक असू दे, चौगुल्यांचं गाणं झालं असं झालंच नाही सर. अरे बोलकर सगळं सांगताय. सॉरी सर, ती नाही सवय सर. तो सोन्याचा हात आत ठेवला तो बाहेर काढा. त्या हातात तो ग्लास द्या, नाही तर त्याला असं काहीतरी कामाला लावा त्या हाताला. थँक्यू सर. सर वी लव्ह यू सर. युअर सेन्स ऑफ ह्युमर इज. चांगलं नाही पण गाणं झालं पाहिजे. अरे गाणं झालं पाहिजे. What? झालं पाहिजे. झालं पाहिजे. गाणं झालं पाहिजे. ओके नो. चौगुले. 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 काका. काका नका यार असे. हे घ्या, हे घ्या. ह्याच्यावर लावा. आपलं नेहमीच मी गाणं लावतो. Yes, चौगुले. चौगुले प्रसाद 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 तू जेव्हा जेव्हा गातोस ना मी नव्याने प्रेमात पडते रे तुझ्या. बापरे, काय सुंदर गातोस तू. खूप दिवसांनी माझं नाही आय टेल यू. गॉड गिफ्ट. या आय नो. म्हणजे खरं सांगते प्रसाद गाणं शिकलेला नाही. हो ते दिसतंय काही नाही म्हणजे इतकं छान उत्स्फूर्त ते छान. एक्झॅक्टली गॉड गिफ्ट. आणि इतकं मनापासून गातो ना आणि तो गातो तेव्हा म्हणजे शहराच येतो अंगावर. हो मला सांगतो ना पप्पा लक्ष देत नाहीत ना, तेवढ्यात ना सुपर सिंगर झाले असते माझे पप्पा. ऍक्च्युली लक्ष द्या कसं. कामाच्या ह्याच्यात वेळ मिळतो का आपल्याला ऑफिसच्या कामात ना? नाही रियाजाला वेळ मिळत. चौगले अहो तुम्ही गायलाच नाही. सर मीच गात होतो, तुम्ही मध्ये आलात आणि माईक घेतलात. ऍक्च्युली मी गात होतो. ओ आय एम सॉरी. मी म्हणजे मला ते गाणं माझ्या रोमात आहे ना म्हणून. नाही, बरोबर आय आहे. एम सो सॉरी. प्लीज 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 तुम्ही गा. please. चौगलेने गाणं गायलं चौगुल्यांचंच गाणं झालं पाहिजे म्हणजे सर तुमचा गळा म्हणजे हा आहे ना. चौगुले आता तुमचं गाणं. ऍक्च्युली
मी एकटा नाही गात, आम्ही हवं असेल तर ड्युएट गातो आम्ही. हा, चालेल चालेल चालेल. आता तुम्हा सगळ्यांचंच आवडतं मी मला वेड लागेले. Yes. हे गाणं, एक मिनिट ओगुले कुठलं गाणं म्हणालात? मला वेड लागेले. मला वेड लागले हो, मला वेड. प्रसाद नाही रसिका. प्रसाद कमॉन रसिका नाही. प्रसाद तुम्हाला सगळ्यांना एक गंमत सांगते. आमची फर्स्ट अॅनिव्हर्सरी होती आणि आम्ही आयफेल टॉवरला जाऊन दोघांनी हे गाणं डुएट गायला दोघांनी. पप्पा आठवलं? यू रिमेंबर? या पप्पांना विचारा. पप्पा त्यावेळेला मी कुठे होतो? बाळा तुझ्यासाठीच गेलो होतो. अच्छा. मग प्लीज मम्मी पप्पा तुम्ही पुन्हा एकदा ते गाणं माझ्यासाठी गा ना. नको नको नाही. नको नको प्लीज सर ऐका. सर तुम्ही गाणं गायला काय जागा निवडली? पॅरिसला पण असंच पाहिजे सर. पॅरिसला असंच गाणं पाहिजे. पण आता तुम्ही एक सर बार सेट केलाय. हा, हा. आता ह्यात चुन्न मुन्न गाव दे. नाही पप्पा मला ऐकायचं. अरे नाही. नाही. ओके तुम्ही सगळे एवढा आग्रह करताय तुम्ही गाईन पण माझ्यासोबत ड्युएट रसिकाने गायला पाहिजे. गॉड नो. नाही, रसिकाने तुम्हाला सांगतो रसिका संगीतात विषामृत आहे. आहेस तू इशारत. विशारद. ऍक्च्युली हा म्हणजे मी शिकले होते गाणं पण बऱ्याच वर्षात काहीच रियाज नाहीये त्यामुळे मला नाही माहिती Please, मला मम्मी, जमेल की नाही. मला ऐकायचं. खरंच नको. नाही तुम्ही आता आग्रह करत नाही रसिका तू गा. सगळ्यांचा आग्रह आहे प्लीज. आपली अॅनिव्हर्सरी आहे परत पहिले अॅनिव्हर्सरी रिपीट ओके झाली पाहिजे. ओके सरांनी ओके. अनाऊन्स केलंय ते बसतायत तुम्ही गा. प्लीज प्लीज हा, प्लीज हा. वा वा आवाज वा 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 वहिनी वा वा बाय. येस प्ले द म्युझिक. येस वा 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 छान. सर प्लीज थांबा. तुम्ही कुठे चाललात सर? म्हणजे तुम्ही असं म्हणतात फिरताय सर? असं काहीच नाहीये सर. प्लीज सर काय कमाल गाता सर तुम्ही. खूप वर्षांनी गायलो. Thank you. मला माहिती आहे. Thank मला you so आय नो दॅट की तुम्ही खूप एन्जॉय करताय माझं गाणं. आय एम थँक्यू सो. मांडवकर कुठे होताय? सर मग घरी जाऊ सर. मांडवकर काय करताय? कमॉन मांडवकर आत्ता पार्टी सुरू झाली आहे. पार्टी नाही सर, काय रात्र सुरू झाले सर. म्हणजे सर तुमचं गाणं माझ्या शरीराच्या अवयवात कुठेतरी रुतलंय सर. नाही हे तुम्ही एन्जॉय करा. कमॉन गाईज पार्टी आता डिनर आहे अजून. काहीच खाल्लेलं ओके नाही. आपण एक काम करूया. आपण माहोल अजून तापूया. What? मी माझी बायको रसिका आणि माझा मुलगा निखिल आम्ही तिघेही तुमच्यासाठी आता फॅमिली सॉन्ग गाणार आहे. सर नको सर नको ऐका सर. काय बोलताय सर हे परत घ्या पण नको सर. शिवलकर असं काय करता? फॅमिली सॉन्ग यू रिअली एन्जॉय. सर पहिलंच गाणं इथे बसलंय सर. कमान शिवलकर यू कॅन एन्जॉय. सांग. कमान यार माहौल तो अभी तो बना है माहौल. आम्ही छान गातो गाणं. लेट्स प्ले द म्युझिक. ते मला इंट्रोड्यूस करतायत. या मी माझ्या मुलाला इंट्रोड्यूस करतो. सी लेट्स प्ले द म्युझिक. हिम्मत नाही पण काय घ्या. Excuse me. तू गाणं अंगार आवाज आहे तू दुसरा चौगले चौगुले. आवाज तुझा भंगार चौगले बॉस आहे. चौगले बॉस. मारीन पोटात. हा? चौगले मारा चौगले ना चढली आहे. सगळ्यांना चालले घबऱ्या. डोक्यात घेऊ का एक तू बस खाली. इकडे खाली माय वाईफ माय वाईफ. काय बाय खड्ड्यात गेला आवाज वीक जाऊन कुठेतरी बाजारात. ए खांडेकर तू ह्याला इंट्रोड्यूस करत होतास. ह्याला जगातच नाही आणला पाहिजे होता तू. मारी ना तरुण. खांडेकर याच्या पुढे मांडवकर तुम्ही शिपाई आहात. चुप याच्या पुढे फक्त बॉटलचा टुन आणि वेफरचा कुरुम एवढाच आवाज आला पाहिजे सकाळपर्यंत. कळलं? मी पुन्हा एकदा ट्राय करतो. कभी खुश. पप्पाला मारू नका. बॉसचा पोरगा वाटतो जॅकेट घाल. वा मॅडनेसचा कहर केलात अक्षरशः. बापरे. विचारूया हास्यरसिकांना त्यांचे कान किती तृप्त झालेत यांची गाणी ऐकून. सोनाली ताई. खूप धमाल. एक तर तुमच्या सगळ्यांच्या कॉस्ट्युमला 100 मार्क. इतके मजेदार आणि मस्त दिसताय तुम्ही सगळे. कॅरेक्टर वाटतंय.
फारच छान. सर, प्रसाद सर, तुम्ही 3 महिने होतायत तेवढी मोठी पार्टी अरेंज केलीत. गाणं किती वाईट गायलात तरी तुम्ही जे नाचत होतात त्याचा ठेका मात्र चुकला नाही. व्हेरी व्हेरी नाईस. अप्रतिम. कारण तुला खूप वाटत होतं की त्याच्यानी आपलं गाणं फार चांगलं होतंय. उत्कृष्ट फॅमिली आहे ही. आणि हे एम्प्लॉई, मी तुमचं दुःख समजू शकते. इतक्या बेसूर सुरावटीमध्ये समीर आणि चेतना, तुम्ही 2 ओळी गाऊ शकलात, पण त्या पण लक्षात राहिल्या. फारच छान. वा. मंदार, तुझ्या निघून जाण्यात जी तडफ होती त्यात मला एवढा सुद्धा संशय आला नाही की तू शिपाई आहेस. काय तडफ होती. वा. प्रथमेश, फारच छान. खूप मज्जा आली गाईज. थँक्यू. वा वा वा. मंडळी, मोना डार्लिंग आज पोहोचली आहे चक्क एका साहित्यिकाच्या शोकसभेत. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा नवा शब्दकोश अनुभवण्यासाठी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या इरसाल गावकरांचं. शाम्या, अरे राघवेंद्र काका, बरं झालं तुम्ही आले. थँक्यू बरं का, थँक्यू. अरे मला काय थँक्यू म्हणतोस, तुला थँक्यू. नाही नाही, मला कशाला. एवढा प्रसिद्ध साहित्यिक माझा मित्र हा प्रभंजन धोपडधागे, त्याच्या पोटच्या पोरांनी नाही सांभाळलं त्याला, पण तू पुतणे असून एवढं करतोयस. जीव लावायचे ते आहे, मला कल्पना आहे. म्हटलं तू इतकं करतोयस तर माझ्यासारख्या यकश्चित लव्हाळ्याने या वटवृक्षाची सेवा करायला काय हरकत आहे, म्हणून आलो. चल शोकसभा सुरू करू, गर्दी जमली आहे. नाही, गर्दी अजून वाढणार आहे बरं का. म्हणून मी आहे ना हॉलच्या बाहेर स्क्रीन पण लावलेला आहे आणि हॉलच्या बाहेर जमलेल्या लोकांसाठी ना खुर्च्या पण लावणार आहे मी. शाम्या, काय रे नियतीचा खेळ असतो बघ. एवढी माणसं जर जिवंतपणी पाहायला मिळाली त्याला तर किती किती बरं वाटलं असतं त्याला. खरंय खरंय. शेवटी कुठेतरी म्हटलंय माणूस भला होता हे ऐकण्यासाठी मरावं लागतं रे एखाद्याला. असो, प्रभ्या, धोप्या म्हणायचो आम्ही त्याला, प्रभ्या म्हणायचो. बघ, नेहमी म्हणायचास माझं साहित्य साहित्य म्हणून बघितलं जात नाही. निवड समितीवर सगळे भाट आहेत, हुजरेगिरी करणारे बसवलेत, त्यामुळे मला कधी कुठला खिताब मिळाला नाही, कुठलं बक्षीस मिळालं नाही. बघ, बक्षीस जमलंय. हे बक्षीस आहे तुझं. ही गर्दी जमली आहे ना तुझ्यासाठी. नाही हो, ते यांच्यासाठी नाही जमलेत, मोना मॅडम साठी जमलेत. बघ, मोना कोणासाठी? मोनासाठी. कोण मोना? मोना डार्लिंग. कोण मोना डार्लिंग? अरे ओ म्हणे माय हो, तुम्हाला मोना डार्लिंग माहिती नाही? अरे खूप मोठ्या रील स्टार आहेत त्या, खूप फेमस आहे. ओ, मुद्दाम त्यांना बोलवलेले. काय जिवंत असेपर्यंत काकांना कुत्तळलं पण विचारत नव्हतं. शाम्या, नाही नाही, खरंय ते आता सांगितलं पाहिजे ना. काय त्याच्यात म्हटलं, मेल्यानंतर तरी त्यांचा गाजावाजा झाला पाहिजे, ते फेमस झाले पाहिजे, म्हणून मोना डार्लिंग यांना बोलवलेले. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आहेत त्या. हो हो, कधी येणार आहेत या? येतील आता. येण्यातच आहे बा. हा, टाइम झालेला आहे, येतील ते. श्याम धोपड मी आहे. हा, ही फुलं घ्या. हा, हा, ह्यांना पण द्या. आपल्याला पुष्पवृष्टी करायची आहे. हो हो, घ्या, घ्या, घ्या. हे शाम्या, दे. आता लगेच फोटोवर पुष्पवृष्टी करूया. ओई, नाही, त्यांच्या नाही, मॅडमच्या. मॅडमच्या? मोना मॅडम. किती मॅडम ना? नाही, मोना मॅडमच येणार आहे. हा, तर मोना मॅडम येणार आहेत, तर त्यांच्यावर आपण पुष्पवृष्टी करायची. बस आपण सगळ्यांनी आता जरा 2 मिनिट मौन पाळूया. कश्मीर से लेके कन्याकुमारी, कहीं नहीं है ऐसी नारी जो सबकी है दिलरुबा, जिसकी आंखों में ये दिल डूबा, सब बनाना चाहते हैं उसे महबूबा. तू आजा 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 मोना डार्लिंग. अहो ऐका,
अरे शाम्या माय गॉड. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी माऊना डार्लिंग. Stay with me, you cutie pie. Boom boom. Oh my gosh, oh my gosh, you miss me. शोकसभेला हे You पहिल्यांदा miss me, right? You miss me. तुम्ही माझी वाट बघून बघून तुमच्या सगळ्यांचा गुलकंद सुकला असेल ना. Don't worry, मी त्याला फुलवते. And you cutie pie. मिशी कुठे आहे? Okay, fine. Take this. You look cute. Yeah. मगाशी धोप्यासाठी रडत होता ना तुम्ही, आता पप्प्या पकडताय. ती स्टाईल आहे त्यांची Hello, style. hello, hello, cutie pie. Hello. हॅलो हॅलो मॅडम मॅडम Yeah. मॅडम तुम्ही जो काय आल्या आल्या हा असा माहोल सेट करता ना Yep. म्हणजे एकदम असा माहोल सेटच करता म्हणजे Oh my gosh, Ramya, manager. हे Ramya. 10,000. Yeah. खरंच या प्रमुख पाहुणे आहेत का रे? लिहून घेतोय. विचित्र नाही वाटत विचार करूनही? अरे काका याच्यात काय विचित्र आहे 10 मिलियन फॉलोवर आहेत त्यांचे. अरे मग काय आता काका त्यांनी 4 कथासंग्रह लिहिले 7 कविता संग्रह लिहिले बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या तरी पण कोणीच त्यांची मुलाखत घेतली नाही कधीच. हा जो कार्यक्रम आहे ना हा 27 चॅनलवर लाईव्ह चालू आहे. आजूबाजूला बघा 27 कॅमेरे लागलेले आहेत की नाही. हिच्यासाठी? हो यांच्यामुळे. मॅडम 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 Yes. Oh my God. काय झालं? Oh, this is very gulgulit. Wow. I like it. थँक्यू मॅडम वेलकम मॅडम Oh वेलकम yeah. Hello, cutie pie. वेलकम वेलकम. या वेलकमच आहे. आम्हाला निघायचंय लवकर लवकर. या 1760 आहे ना ती फिल्म येते आहे ना. 1760च ना मॅनेजर. मॅडम मॅडम नुसतं 1760 नाही मग? गाडी नंबर 1760 अशी. त्याच्या प्रीमियरला जायचंय मला. नाही मॅडम प्रमोशनला जायचंय आपल्याला. या प्रमोशनला आपल्याला बोलवलंय ना त्यांनी. आपल्याला बोलवलेलं आहे येस ना. येस मला ते बघायचंय. मला आत्ताच बघायचंय. आता नाही बघता येणार मॅडम. 4 जुलैला तो रिलीज होणार आहे तेव्हा सगळ्यांना बघता येईल की नाही तेव्हा सगळ्यांना बघता येईल मॅडम. ओके फाईन. तुम्हाला माहिती आहे का मॅनेजर त्यात आहे ना एक सुंदर हसीना आहे. सुंदर हसीना म्हणजे शुभंकर तावडे. मॅनेजर नाही 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 प्रसाद खांडेकर असते. नाही मग श्रीकांत यादव. करेक्ट आहे. ही इज नॉट सुंदर हसीना. ही इज सुप्राज. खरंय मराठीत सुद्धा एक जयदीप अहलावत आहेच. क्या बात आहे. मॅडम पण सुंदर हसीना म्हणजे मग खळीवाली प्रियदर्शिनी मॅनेजर त्या नाही का. नो मी सुंदर हसीना बोलली ना. पण मग कोण सुहास जोशी. Oh my God. She is so beautiful. मला खूप आवडते. लहानपणापासून बघत आलीये मी फॅन आहे. मला बघायचंय त्यांचा पिक्चर. हो मॅडम मी त्यांना सांगतो. ऐका मॅडम जास्त लांब जाऊ नका. सांगा कसं आहे आम्हाला त्या 1760च्या प्रमोशनला जायचं हा, हा, आहे. हा. तिथे सुवा इथे आलेल्या नाही त्या पण तिथे येणार आहेत त्या. तर मला पण त्यांना भेटायचंय तर आपण पटपट सुरू करू. हो चालेल चालेल हरी गायज हरी. काका ते प्रास्ताविक लिहून आणलंय ना मी तुम्ही. आणलेलं आहे द्या. पण एवढी रंगीत शोकसभा पहिल्यांदा पाहतोय. हे बघ मी वाचू का रे पटापट? नाही ते यांना वाचायला द्यायचे यांना तुमची ओळख करून देतो. ही वाचणार? हा मॅडम येस क्युटी बाय. हे राघवेंद्र सरंजामे. नमस्कार. Oh my gosh, hello Raghu. Hello. काय केलं रे शाम्या हिने? स्टाईल आहे त्यांची. थरथरायला मला होत आहे. एन्जॉय करा. नाही करू शाम्या शोकसभा आहे ना रे ही. आहे पण ते श्याम भाऊ हा. ते ओळख जे आणि या मोना डार्लिंग हो, आहे कळलं. या सगळ्या जग ओळखतो यांना. आता मॅडम या कार्यक्रमाची पुढची सूत्र मी तुमच्या हाती देतो. ओके फाईन मॅनेजर. द्या काय सूत्र. आता कसं करशील? आता कसं करशील सांग मला. काय हे घ्या हे घ्या. असं घे, इकडे. हा. मॅनेजर हा वापरलेला टिश्यू पेपर का दिलाय मला?
टिश्यू पेपर नाहीये तो. त्याच्यावर निळ्या निळ्या मुंगळ्या पण आहेत. अरे निळ्या निळ्या मुंगळ्या रे अक्षर आहेत ती. मॅडम प्रास्ताविक आहे ते. मॅडम तुम्ही वाचा मॅनेजर मॅनेजर हे कोणी लिहिलंय? मी हे कोणी लिहिलंय? मी लिहिलंय ते. येडा आहेस? शाम्या हे शाम्या त्यांची पद्धत असते बोलण्याची. अरे पागल आहेत का? हे कसं लिहिलंय? हे मॅनेजर टेल मी, शब्दांच्या वर रेषा असते की खाली रेषा असते? वर मॅडम. मग हे पागल आहेत ना, ह्यांनी खाली रेषा दिली आहे. शालेन गेला नाही आहेस काय? बघू तू जा शालेन उलट धरलंयस. ओ हे असं आहे तर थँक्यू आय एम सो सॉरी मा बॅड थँक्यू सो मच थँक्यू या शाम्या मी सरळ करून देऊ का ते? सरळ नका तुम्ही राहू द्या शांभव सरळ झालंय. मॅडम तिकडे वाचायचं आहे. ओके फाईन रेडी मी वाचती. तिला लांब ठेव माझ्यापासनं. बसा. मॅनेजर ओके फाईन. हॅलो एव्हरीवन, हॅलो. तुम्ही सगळे रेडी आहेत काय? नाव काय आहे? राघवेंद्र सरंजामे. राघवेंद्र सरंजामी IRRP. ए मी नाही गेलो. अरे शाम्या अरे हा बघ ना रे धोपड धागे गेलाय. मला कुठे पाठवते ही? सांगतो ओ आय एम सो सॉरी माय बॅड. मॅडम प्रभंजन धोपड धागे. ओ किती क्यूट नाव आहे ना, धोपड धागे. हो मॅडम. ट्रेन गेल्यासारखं वाटतं. पॉम झुजुक झुजुक धोपट धागे धोपट धागे धोपट धागे धोपट धागे झुजुक 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 धोपट धागे धोपट धागे धोपट धागे धोपट धागे धोपट धागे ब्रिज वरून चालली आहे. धोपट धागे धोपट धागे धोपट धागे धोपट धागे प्रभंजन ट्रॅक चेंज केलं. धोपट धागे धोपट धागे धोपट धागे धोपट धागे धोपट धागे मॅडम मला ट्रेन मध्ये चढायचंय मॅडम. ओके धोपट धागे धोपट धागे धोपट धागे धोपट धागे धोपट धागे. शाम्या देवाचे आभार मान. त्यांची ट्रेन थांबली नाही तर चैन तुझी खेचली असती मी. काय बोलताय काका? काय बोलताय तुम्ही? काय करताय? किती कमालीचा आयटम होता ना. तुम्ही shoot करावं केलंय ना? मी शूट केलंय मॅडम. लगेच टाकून द्या. व्हायरल आहे व्हायरल. मॅडम व्हायरल झालाय ऑलरेडी. ट्रेंडिंग झालाय ऑलरेडी. मी आधीच टाकलं. Oh my gosh, manager 20,000. थँक्यू मॅडम. पुढचं पण शूट करा तुम्ही. Yes, madam. आणि गिव्ह इट टू मी Madam. लवकर मॅनेजर. एक मिनिट काय चाललंय? काय देताय तुम्ही? मी ग्लिसरीन देतोय मॅडम. लिसरीन? मी अश्रू सुद्धा खोटे काढणार आहे ही शाम्या. अरे आवडतं ते लोकांना. हे कुठलीही शोकसभाची लोकांना आवडायला लागली मला कळत नाही. मॅनेजर मॅडम मी रडते असं वाटतंय का? वाटतं मॅडम खूप रडतं असं मी वाटतं. छान दिसतेय. अरे रडतात. अरे देवा. रेडी आहेत काय? येस मॅडम. तर मी वाचते. तर लोक हो. हा मॅनेजर जादा झालाय, दुखतंय. झोंबायला लागलाय मॅनेजर. हा मॅनेजर गरम लागतंय. हा शाम्या रेडी मॅनेजर शूट करा. हो मॅडम. हे पकडा आधी, कंटाळा आला. तरी मी मॅडम म्हणत असतो तुम्हाला नका असलं काही करत जाऊ. तर लोक हो, सर्वात मोठी स्वतंकिता आई आहे. शोकांतिका. होत असतं. सॉरी तुझ्या वडिलांनी ठेवली होती स्वतांकिता. मॅडम शोकांतिका. तर लोक हो, सर्वात मोठी ती आहे काल जिवंत असलेली माणसाची. काल जिवंत असलेल्या माणसाची. ओके काल जिवंत असलेल्या माणसाच्या नावापुढे कैलास लस्सी लागलाय आज. लस्सीवाला. वाक्य काय लिहिलंय मी शाम्या? सॉरी. सगळ्यात मोठी शोकांतिका ही आहे की काल जिवंत असलेल्या माणसापुढे आज कैलासवासी लागतं. एवढं मोठं कशाला लिहिता पागल? नुसतं साधं J1 लिहायचं ना. J1 आम्ही कसं लिहितो? J आणि 1 लिहितो. एवढं सोपं असतं ना. वाच. सॉरी मॅडम सॉरी. तर मी पुढे वाचते. काका या. काल जिवंत असलेल्या माणसाच्या नावापुढे कैलास लागलाय, वासी लागलाय. आजी आज धोडप दगड धोपड धागे धोपड धागे. पुढे चला मॅडम राहू दे. ते आहेत नाहीत. ते आहेत की नाहीत? ओ पॅग मारून लिहिलंय काय? राघू आहेत की नाही ते?
घू काय वर्गमित्र आहे तुझा पेग मारून काय मग ते कसं लिहिलं आहेत की नाही आहेत ते अरे ते आहेत की नाही आहेत नाही ते हयात नाहीत मग तयात आहेत अरे हयात तयात नाही मग ते कुठं आहेत? अरे ते कुठ ते हयात आहेत का नाही हयात आहेत अरे ते अरे सांगा रे आजोबा आजोबा सांगा 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 प्लीज प्लीज मॅडम हयात नाहीत म्हणजे जिंदा नाही. अच्छा उनकी मौत हो गई असं बोला ना यार stupid. किती कठीण कठीण लिहिलंय यार. सोपं आहे हयात नाही म्हणजे अस्तित्वात नाही निवर्तले सांगितलं त्यांनी. तुम्ही अजून कठीण करा. चुकलं माझं हा. मरो दे मी वाचतो नाही नाही, मी वाचणार आहे नाही मी वाचतो मी वाचणार आहे मॅनेजर यांना सांगा पुढे मागेसाठी मी वाचणार कोणासाठी? कोणासाठी पुढे मागेसाठी कोण पुढे मागे हे गेले आहेत ते धोपड धागे श्याम्या तुझा काका पुढे मागे होता नाही 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 काय बोलते ती जरा अडव ना तिला लोकांना कळतं आजोबा आजोबा मध्ये डिस्टर्ब. हा सगळीकडे तसं करतात हे. मॅडम मॅडम छान वाचताय तुम्ही. राहू दे शूट करायला मी जरा वाचू? छान दिसतंय. हा. वाचा मॅडम छान वाचताय. ते आपल्यातून गेले खूप त्रास होतोय नशीब. आपल्यातून ते गेले काही दिवसांपूर्वी त्यांना हृदय विक्रोळीचा धक्का आला कुठला हृदय विक्रोळीचा धक्का हृदय कांजूर नंतर येतो हृदय विक्रोळीचा धक्का लिवलंय इथे मॅनेजर लिवलंय बघा तुम्ही लिवलंय हृदय विकाराचा लिहिलाय तो तुम्ही लिवलंय तिथे. आजोबा हृदय विक्रोळीचा धक्का आला आजोबा आजोबा तरी त्या जवळच बोललाय मला वाटलं हृदय विरारचा धक्का बोलतायत की काय. ते काय करतात ना अक्षर बघतात आणि अंदाजपंची शब्द बोलतात म्हणजे वर क आलंय विक्रोळी ट म ए, बेटा भर सभेत तिला कधीच गंडस्थळ वाचायला देऊ नकोस हो काका जाऊ द्या ना मॅनेजर. त्यात जसं वाचताय तसं वाचू द्या ना काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला इकडे बघा हे बघा किती बदाम येत आहेत किती कमेंट येत आहेत याच्यात त्यांचेच कौतुक आहे बरं एकात पण तुमचा उल्लेख नाहीये तुम्हाला कधी कोणी लाईक केलंय का शाम्या. अरे तुमची फॅमिली पण तुम्हाला लाईक नाही करत ना हो. शाम्या. हे बघा या निमित्ताने ना आपले काका माझे काका खूप फेमस होत आहेत होऊ द्या ना त्यांना फेमस काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला अरे नको होती त्याला अशी प्रसिद्धी आयुष्यभर कागदावर पेन घासून घासून साहित्य वर्तुळात नाव कमावलंय त्याने अरे कसलं डोंबल्याचं साहित्य वर्तुळ त्या साहित्य वर्तुळाची जी त्रिज्या आहे ना ती छोटी छोटी होत ते आता साहित्य टिंब झालंय ना. काय अर्थ आहे त्या साहित्य वर्तुळाला कोणी ओळखत नाही त्या साहित्य वर्तुळाला आजकाल जो माणूस सोशल मीडियावर आहे तो जिवंत आहे सॉरी मॅडम सॉरी मी वाचू काय पुढे त्यांना शांत बसायला सांगा शांत बसा. बसलो तर ते गेले मला वाईट वाटतंय सगळ्यांनाच वाईट वाटत असेल हा वाईट झालं त्यांच्या सोबत अरे हा झालं कळलं चल त्यांच्या आत मला शांती लांबो जा त्यांच्या आत बघ कशी शांती लाभते काका काय बोलते ती तिला मॅनेजर. मराठी नाही बोलता येत झालंय माझं दॅट्स इट आय एम डन मी नाही वाचणार आहे मॅडम कर तू डनच कर साधं मराठी वाचता येत नाहीये तुला अरे कुठं आहे मराठी इथेच आहे मराठी जात्यात जाण्याआधी जे सुपात राहिलंय ना तेच आहे हे मराठी माय गॉड मॅनेजर अरे काय चाललंय साम्या अरे एवढा मोठा लेखक माझा मित्र हा धोप्या आजन्म ज्याने कलेची सेवा केली ज्याने रचलेल्या शब्दालंकाराने अनेक मुखपृष्ठ सजली ज्याने मराठी साहित्याला मराठी भाषेला इतकं योगदान दिलं त्याच्या शोकसभेला ही त्याची अशी अवहेलना मॅनेजर हे म्हातारे कठीण कठीण मराठी का बोलतायत मला तर गिल्सिन पण गरज नाही आहे मला आजच रडू येते मराठी ऐकून मराठी ऐकून कसं रडू येऊ शकतं रे एखाद्याला का शाम्या बोलतात एवढं मराठी मॅडम ते एवढं मराठी बोलतायत कारण ते लेखक आहेत त्यांची पुस्तकं आहेत खूप. ओ म्हणजे हे रद्दीवाले आहेत अरे ए, तिने पुस्तकं काय रद्दीच्या दुकानातच पाहिलेत का हो मॅडम तुम्ही कसं बूट घ्यायला दुकानात जाता येस येस मॅनेजर एसी शोरूम मध्ये Yes. तसं खूप आधी पुस्तकांची दुकानं होती अशी मोठमोठी. ओ रिअली मॅनेजर हा आता चपला एसी शोरूम मध्ये विकल्या जातात आणि पुस्तकं रस्त्यावर विकली जातात मॅडम. शट अप मॅनेजर बोर करताय तुम्ही जा तिकडे चला Thank you. एक मिनिट हे वाक्य वाचलंय मी यापूर्वी बहिरी ससाणा नावाचे एक फार मोठे लेखक आहेत प्रचंड असं ज्वलंत आणि परखड लिहितात त्यांचं वाक्य आहे मीच आहे तो. बैरी ससाणा मी बहिरी ससाणा मीच आहे. बहिरी ससाणा हा माझं टोपण नाव आहे बहिरी ससाणा. मी बहिरी ससाणा या टोपण नावाने मी लिहितो. हो मी लिहितो. माझा हा प्रबंध पण प्रकाशित झालेला आहे विद्यापीठामध्ये.
संस्कृत प्राकृत व्यवहारी मराठीचा प्रवास तथा मराठी भाषेचे अन्वेषणात्मक संशोधन, मूल्यांकन व व्याकरणातील सूचक चिन्हे आणि उच्चार यांचा सांगोपांगा आढावा आणि व्यवच्छेदक विश्लेषण, अर्थात आई मम मका मी तुझा मामा दे मला मुका. मी विद्यापीठात प्राध्यापकही होतो, पण मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि मॅडमकडे लागलो. अरे सर, अहो विद्या वाचस्पती, ज्ञानाचं खुद्द इतकं मोठं ग्रंथालय असताना हे पिवळं पुस्तक का सोबत ठेवलंय? पैसे असे कितीसे मिळतात सांगा? सांगा, आतुर झालेत सगळे, सांगा. 73 लाख रुपये वर्षाला? आठवड्याला. ग ग ग ग य र ल व च छ झ झ झ. काका 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 शांत 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 काका 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 त्रास होईल वेगळा जमाना आहे आता. आजोबा आजोबा हे तर तुम्ही बघाच. मॅडम मॅनेजर काय सुंदर दिसताय तुम्ही. 40,000. थँक्यू मॅडम. हे काय केलंस तू? वर कमाई. स्वतःवर थुंकता आलं पाहिजे. येत सर. तोंड वर करायचं, थुकायचं. लाचार लाचार. ते बघ आकाशात काय काय बहिरी ससाणा. काका काका सॉरी 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 व्हॉट हॅपन मॅनेजर? ससाणा दाखवला. ओके, मला वाटलं हे गेले तर फटाके फोडले. ओळेन फटाके मी आत्ता. आजोबा मॅडम सॉरी मॅडम. बस बस सगळं बस. बाजूला हो my बाजूला हो. बस बस आता काही ऐकायचं नाही मला. ही शोकसभा मी संपवतो. एक मिनिट, तुम्ही चोकसभा का संपवताय? कुठली चोकसभा? तू करतेस मराठीची चोकसभा, मूर्ख. श्याम्या, मी इथे माझ्या मित्रासाठी आलोय. हो. त्याच्यासाठी मी एक काव्य पुष्पांजली अर्पण करणार आहे. ती करून मी निघतो. चालेल ओ चालेल माय गॉड, तुम्ही कविता गाणार आहे? गात नाहीत कविता, म्हणतात. गागा गागा गागा. म्हणा म्हणा. प्रभंजन धोपडधागे ही कविता तुझ्यासाठी. कवितेचं नाव आहे तू गेलास. ओके ओके, नाईस नाईस. तू गेलास तू गेलास तुझे शब्द ठेवनी मागे. तू गेलास तू गेलास तुझे शब्द ठेवनी मागे. गेलास तू 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 गेलास तुझे शब्द ठेवून मागे. तुझे जाणे जीवाला लागे. आ आ आ हे काय आहे? अरे काय केलंस? हो, मी बीट बॉस्किंग केली. बापाने केलं होतं बीट बॉस्किंग. शब्दही म्हणता येत नाही तिला बरोबर. ते करते ते मूर्ख मुलगी. चालती हो दिसलीस त्याच्या लक्षात ठेव. चालती हो. एक्सक्यूज मी, पंचेंद्रिय निकामे. मॅडम येस मॅनेजर. तुम्ही पंचेंद्रिय बोललात. या मॅनेजर. आनंद कसला व्यक्त करतोयस? राघवेंद्र सरंजामे म्हणता येत नाही, पंचेंद्रिय निकामे म्हणता येतं. चालती हो मॅनेजर. मॅडम पंचेंद्रिय. या मॅनेजर, चला. निघ इथे दिसायचं नाही. ओके फाईन मॅनेजर. चला आपण जाऊया 1760 कडे. चला गाडी दिसायचं नाही. वा 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 वा, बापरे, हसून हसून पोट दुखलं आमचं खरंच. विचारूया हास्यरसिकांना त्यांना ही कैलास लस्सींची शोकसभा कशी वाटली. प्रसाद सर. अफलातून ब्रिलियंट. खूप दिवसांनी सिरीज आली. पण शिवा, सई नाही तर तिच्या वतीने एक वाक्य म्हणतो. तुझ्या हेअर मेकअप ड्रेस डिपार्टमेंटसाठी एकदा टाळा. येस, थँक्यू, लव्ह यू ऑल. मस्त मस्त दिसतेस आणि नेहमीप्रमाणे तुफान एनर्जी, तुफान गिव्ह अँड टेक फार मस्त होता. आणि पीपी क्लासिक क्लासिक. राऊत कमाल, वा वा. थँक्यू. या सिरीजमध्ये जितकं शिवाचा परफॉर्मन्स बघायला मी उत्सुक असतो पीपीचा, तेवढाच तुझा परफॉर्मन्स बघायला पण उत्सुक असतोस की ते तू लांबलचक काय बोलतोयस, कधी बोलतोयस आणि किती शिताफीने बोलतोयस.
त्याची एक वेगळीच मजा आहे आणि ती तू मेंटेन केलीस. थँक्यू. मजा येते. श्याम्या बहारदार, मज्जा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. वा. सोनाली ताई. मंडळी, समाजाचे कोणतेही नियम न पाळणारे मोरे कुटुंब निघाले कुत्रा पाळायला. बघूया त्यांच्यासोबत तिथे काय होतंय ते. पप्पानू, अरे कुत्रे टकले असतात काय? वासाडे, हा कुत्रा आहे. कुत्रा दिसतोय, तो कुत्रा विकणार आहे. हो काय? नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. जरा वाला काबरा वाला तरी वाला वाला. हा 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 शेपूट आहे. तिचं शेपूट काय बोलताय तुम्ही? अहो, हा तुम्हाला कुत्रा म्हणाला. काय? हो. मला सांगा, कुत्रा कधी टकलो असतो? काही बोलताय का हो? अरे, ते अल्बम दाखवून कुत्रा विकणार ती आहे. तुम्ही कुत्रा विकता हो ना? हो हो हो. अर्धा किलो कसा द्याला? अरे काय बोलताय तुम्ही? मी काय मटण विकणारा वाटलो का तुम्हाला? मी बोकड्या नाही, कुत्रा विकतो, कुत्रा. गंमत केली हो. आजकाल ना अख्ख्या जगातला विनोद नष्ट व्हायला लागेल. त्याच्यामुळे ना आमच्यासारख्या ह्युमरवाल्यांचं जगणं कठीण झालेलं आहे. कामाच्या बोला. कुत्रा, आम्हाला कुत्रा घ्यायचा आहे. कुत्रा कुत्रा या 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 बसा ना. बस या 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 या. तुमच्याकडे इथे कुत्रे विकत मिळतात. हो हो. पण मग हे MSJ पेट असा का लिहला? MSJP तो पेट चल रहा है ना सबका आजकल. अरे तुम्ही बाय ना बाटोड बोलता छावरा काय? या वयात सुद्धा चिरू 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 जीप चालते त्याची. नाही तर काय, त्याचा पण वसाडे तुझा पण त्याच्यावरच चाललेला आहे ना. आणि त्याला बोलतोस जा दे जा दे. बरं, बाय द वे, माय सेल्फ कातील प्रभाकर मोरे. कातील? आणि ही माझी गरम पत्नी रसिका. आजी गरम पत्नी रसिका. ऐक ना, गरम पत्नी नाही हो, दरम पत्नी असते ना, दरम पत्नी. नाही, गरम पत्नी. बघावं तेव्हा हिचं डोकं ना गरम असं का? बापरे, कठीण आहे, कठीण आहे. म्हणजे आजकाल विनोद संबंध पण फार कठीण झाले. कठीण आहे, त्याच्यामुळे आमच्यासारख्या ह्युमरवाल्यांना जगणं कठीण झालेलं आहे बाबा. राहू दे आता, सगळं काय आपल्या हातात नाही. अरे ते आहे कामाचे बोला. आणि हा आमचा पाळीव पोरगा दत्तू. अरे मुलाला कोण पाळीव म्हणतो? आम्ही म्हणतो. का बरं? मी कोण आहे त्याचा? पालक. पालक ज्याला पालतो त्याला काय म्हणतात? पाळीव. हा, म्हणजे पाळीव. मी पाळीव म्हणतो, पण बाकी सगळे गावातले लोक ह्याला रानटी बोलतात. रानटी? बघा बघा, थोबडे का बघा, त्याच्या वसाड्याच्या आग लागली त्या तोंडाला. ती तुम्हाला सांगतो, हिच्या पोटात होता ना तेव्हा हिला पेटाने लिव्हर खायचे डोहाळे लागले होते. तेव्हाच मी ओळखला होता, हा वसाडा रानटी नाही तर बेवडा होणार. आपला तोंड दिला म्हणून बडबड बडबड ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका. दादानं आमका ना एक छानसं बरस असं कुत्रो घेऊचं. नाही नाही ताई, तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आलेले आहे ना. हे बघा, कुत्र्याच्या आहे ना विविध जाती असतात. तर तुम्हाला कुठल्या जातीचा कुत्रा हवा आहे? हो, आम्ही जातपात मानत आहे. माणूस किला लागलेला कलंक ही जात. दंगल आणि जाळपोळ करण्यासाठी घातलेला घाट आहे ना, ती ही जात. जन्मापासून चिकटते आणि मरेपर्यंत जात नाही ना, ती ही जात. बापरे, काय काय कळलं ना तुम्हाला? ह्याच्या पुढे ह्याच्यावर तुम्ही सांभाळून बोलायचं. काय ह्याच्यातलं जे सामाजिक भान आहे ना, ते इडलीच्या पिठासारखं असा फलफलत आहे का नाही, कुकर मधनं बाहेर आलेला आहे. सामाजिक भान त्याचं. बरोबर बोलतोय तो, पण तो जे काय बोलतोय ना, त्याच्या वयाला थोबड्याला बिलकुल सूट होत नाहीये. अरे तुम्ही बाहेर चिल्लम तोंड्या, मी त्या जातींबद्दल नाही बोलत रे. मी कुत्र्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती असतात ना, त्याच्याबद्दल बोलतोय. अच्छा, प्रजातीबद्दल. प्रजाती म्हणजे जातीबद्दल. म्हणजे कुत्र्यांचे ना वेगवेगळे असे ब्रीड असतात. म्हणजे या ना, इकडे या ना, इकडे या ना. हे बघा, बघून घ्या. हे बघा, हा जो आहे ना, हा जर्मन शेपर्ड आहे. अच्छा अच्छा. आता हा लॅब्राडॉर आहे. आता हा पामेरियन.
अच्छा पग अच्छा अच्छा हा. बापरे एवढ्या जाती असतं लयच आहेत हो. हा. ते जर्मन वरनं काय बोललास जर्मन शेफर्ड जगातल्या हुशार कुत्र्यांपैकी एक कुत्रा आहे तो. हो काय हो हो काका हा. मग मी त्याला परीक्षेला घेऊन गेलो तर मला उत्तर सांगेल काय तो अरे वासाड्या तो उत्तर सांगेल पण मला लिहिता येईल त्याची भाषा वेगळी तुझी भाषा वेगळी तो जर्मन मध्ये उत्तर सांगेल तुला लिहिता येणार आहे तुला एक तर 2च भाषा येतात तुझी एक भाषा वाढवली की बॉम्बा मारतोस मला नाही शिकायचा मला नाही शिकायचा साडी पडली तुम्ही एक काम करा ह्याला विका नाही इथं विका ह्याला विका आमचा मला ह्याचा उपयोगच नाही ऐका विका त्याला शेपूट लावा पाहिजे इथं विका चला चला त्याचा राग काढून चालू बसा इथं काय? कडे बसा उगाच आपला बडबड बडबड हो दादा यांच्याकडे लक्ष देऊ ना अजून सांगा ना अजून कुठले कुठले अजून कुत्रे म्हणजे आहेत? अल्सेशियन आहे आणि बुलडॉग आहे हस्की आहे अच्छा तर सायबेरियन हस्की हा जो कुत्रा आहे ना तो थंड प्रदेशात राहणारा कुत्रा असतो वा होय काय हा म्हणजे त्याला जर आपल्याकडे पाळायचं असेल ना तर त्याला 24 तास एसी मध्ये ठेवावं लागतं. हो काय हा हा पण आमच्याकडे एसी नाही हे. आम्ही त्याला 24 तास फ्रीज मध्ये ठेवलं तर चालेल काय मरेल ना तो तुझ्या सासूच्या नवऱ्याने ठेवला होता कुत्रा फ्रीज मध्ये. सासूचा नवरा नात्यांबद्दल तुम्ही काही बोलू नका हल्ली नात्यांची संकल्पना आहे ना ही खूप रेअर होत चालली खूप बदल झालेले त्याच्यात म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून डिवोर्स अरे, थोबडं बंद कर रे थोबाड तोंड्या हा डोक्यात जातोय नाही नाही बरोबर आहे ते नाही म्हणजे तो बोलतोय ते महत्वाचे आहे पण तो बोलतोय म्हणून डोक्यात जातोय काय ते? तू- बापरे. दत्त, होय. नाही काय बाहेरचं खाऊन येलोस काय नाही त्याच्याबरोबर तुम्ही त्याच्याकडे लक्ष अजिबात देऊ नका मला सांगा कुठलं अजून कुठलं कुठलं कुत्र आहे तुमच्याकडे अजून आता तुम्हाला जर सांगायचं हा. लॅब्राडॉर आहे आणि पग आहे आणि शिटझू आहे अच्छा नाही नाही पण ह्या नावावर विनोद होईल असं मला वाटत नाही ते हस्की का भस्की काय आहे तो हस्की हस्की बरं तो दूध देतो काय दूध का बरं देईल कुत्रा मग अंडी तरी द्याल अरे अरे नाही ना ओ अंडी नाही देत. कुत्रा आहे ना म्हणजे अंडी देणं हे कामाचं नाही कुत्र्याचं कुत्रा पिल्ल देतो पिल्ल. मग अंडी कोण देता कुत्रीन देता अरे बापरे काय सांगू गड्या आता सांगितलं ना अंडी देणं हे कुत्र्याचं काम नाहीये हा मग तो काळे मणी देतो काय काळे मणी कुठला प्राणी देतो रे बकरी देतो ना काळे मणी त्या लेंड्या असतात लेंड्या त्या लेंड्या असतात त्या हा. पण मग सांगा मग तो कुत्रा लोकर देता लोकर द्यायला ती का मेंढी आहे का हो नाही नाही काय उपयोग नाही मग कायच उपयोग नाही या कुत्र्यांचा काय उपयोग नाही काय घेऊन घ्या काय घेऊन करायचं खूप उपयोग आहे कुत्र्यांचे खूप उपयोग आहे सगळ्यात महत्वाचा उपयोग कुत्रा लॉयल असतो. नाही तो लाख लोहायला असेल मला थोडीच त्याच्याबरोबर अफेअर करायचंय काय बोलता बाई तुम्ही अरे कुठून आले रे तुम्ही माझ्या नशिबात ऐका ना लॉयल म्हणजे अफेअर करण्यासाठी नाही मग? कुत्रा म्हणजे इमानदार असतो त्या अर्थाने मी बोलतोय ना अच्छा. इमानदार असतो हुशार असतो घराची राखण करतो तो तेरी राखणी करतो हा, हा. आमचा दत्तू पण घराची राखण करतो असं का? तुम्हाला सांगतो 24 त्याला आम्ही अंगणात बसवतो खुर्ची टाकून पण कोण पण ह्याला उचलून घेऊन देत नाही काय हे किडनॅपरना लय चॉईसेस झालेले आहेत त्यांना कधीतरी सांगतो ह्याला उचलून द्या पण नाही वासाडे नेत लय बोलतास हा, लय लय बोलतो सुरू मग. बोलतास गप बसा काय गप बसा? पोरगं आहे स्वतःचं पोटचं आपलं बोलत सुटलं तुमका सांगता यांच्याकडे एक मोठं कुत्र घेतलं आणि टाका शिकवतले दत्तूक बोललास तर की हडे येऊन डास मारणार ए, मारू दे डास मी पण काही कमी नाही आहे मी पण त्याला शिकवणार आहे काय? याला उचल आणि जंगलात नेऊन सोड परत आणू नको हो काय मग मी पण त्याला शिकवणार काय आहे शिकवणार मी आहे पीजे मारा नाही तुमचा पावता लचका काढला तर बघा आवाचा लचका तुझ्या बापाची बेकरी आहे बेकरी बेकरी हा. किती हानिकारक प्रोडक्ट आहेत माहितीये का त्याच्यामध्ये बेकरी विटॅमिन डी मिळत नाही माणसाला विटॅमिन सी मिळत नाहीये मुलं कुपोषित का होत आहेत काय होत आहेत आपल्या सगळ्यांचा कल चाललाय जंक फूड कडे जंक फूड खातोय पण पालेभाज्या कोणी खातच नाही अरे कुठला झोन पकडलाय तू हा तुझे हे काय चालू आहे ए भो मी बोबो बद्दल बोलतोय भोबो भोबो काय करणार रे भोबो लहान असस काय तो एवढा मोठा मोठा कुत्रा वाला तर तोंडान कुत्र्याबद्दल बोलत होतो. कुत्र्याबद्दल काय सांगू? कुत्रे खूप हुशार असतात बुवा. हा, हा, हा. आता प्रसादोकांची ती मस्करा हा. किती हुशार आहे आमच्याकडून नेली आहे त्यांनी काय तुमच्याकडनं घेतली नाही हा. मग ते मस्करी करतात ते कुठून घेतली नाही त्यांनी ती जन्मजात आहे त्यांची बोलू द्या ना नाही, नाही, कुत्र्यांना सांग, कुत्र्याबद्दल काय सांग. आणखी काय का कुठं? कुत्रे एवढे हुशार असतात ना की ते नुसत्या वासावरून बॉम्ब शोधू शकतात काय सांगतं गुन्हेगार ओळखू शकतात ते हो काय हो. म्हणजे ते वासाने सगळे शोधू शकतात हो मग माझ्या जांभळ्या चडीचा वाद घेतल्यावर नारंगी चडी शोधून देतील काय त्याला तेवढंच काम आहे चड्ड्या शोधायच्या काय तुम्ही पण
अरे किती गोंडा जीव असतो तो, किती असा कुटू कुटू असा गुंबू गुंबू असतो तो. त्याला असं जवळ घेऊन ओंजारावं वाटतो, असं करावं वाटतं. तुम्ही कामावरून घरी आले की तो खुश होतो, असा शेपूट हलवून नाचतो तुमच्या समोर. नाचतो मग पण मी कामावर जातच नाही. माझ्यासमोर कसं काय नाचणार? संपलं. हा या जात असतील मग कामावर. नाही मी नाही, मी उगरिणी आहे. कोण आहे? उगरिणी ग्रीन गृहिणी असतात ते गृहिणी. तेच. गृहिणी काय आहे? अरे बाप. हा तरी शाळेवरून आला तर नाचेल तो असा असा. नाही नाही, मला शाळेतून काढलेलं आहे. का बरं? शालेय शिक्षण आहे ना, हे व्यवहारिक जीवनामध्ये ना काय फायद्याचं नाही. म्हणजे माझं ठाम मत आहे त्याबद्दल की त्याचा काहीच वापर होत नाही, काही उपयोग होत नाही आपल्याला. त्या जगामध्ये ना खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप समस्या आहेत, पण याचं शुभ्राय. बघा, शालेय शिक्षण आणि जगण्यातलं शिक्षण याच्यामध्ये खूप विसंगती आहे. खूप विसंगती आहे. म्हणजे बघा, आता मला सांगा, मराठी शाळा बंद होतात, कमी होत चालल्यात. अशामुळे मुळात मराठी शिकणारी मुलं शाळेत जात नाहीयेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण मराठीचा आग्रह करतोय, बरोबर. मुलं शाळेत जात नाही पण मराठीचा आग्रह करतो. शाळा कमी होत चालल्यात, काय करते याचं? उगा मुगा राहायचं काय घेशील? काही काला काय खाऊ घातलं याला? काही नाही, काय गलत नाही. काबर बोलतोय हा? काय बरं आज झालं. वेगळा आहे. तुम्हाला दुसरा कुठला कुत्रा म्हणजे हवाय? काय हा म्हणजे तुमच्याकडे तो कुठला मगाशी म्हटलं लबाबदार कुत्रा? लॅब्राडॉर. हा तो जरा कुत्रा द्या. काय आहे, मला ना प्रेमाची चिठ्ठी त्याच्या तोंडात देऊन ना परबिनीकडे पाठवायचा आहे. अरे कुत्रा कशाला चिठ्ठी घेऊन जाईल हो? चिठ्ठी घेऊन पाठवायची असेल तर कबूतर पाळा. कबूतर हा. चालत कबूतर पाळू, पण कबूतर दूध देईत काय? अरे काय दूध 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 लावलं हो तुम्ही? कबूतर कायला दूध देईल? नाही. दूध पाहिजे असेल तर बकरी पाळा हो. हा, बकरी पाळू हा. म्हणजे चड्डी शोधून देईल काय? ते तर कुत्रा पण नाही देणार रे. त्यांच्याकडे काय नाही, माहिती? नाही. बरं, हे नाही. आम्हाला नाही पाळायचे, आम्हाला नको. अरे कुत्र्यांचे खूप उपयोग आहे, खूप उपयोग आहे. हा. म्हणजे कुत्रा तो राखण करतो, बर. हुशार असतो ते तर झालंच, पण एवढा प्रेमळ असतो ना तो, आणि काम करतो, असते का? आपले काम करतो. म्हणजे तुम्ही बॉल फेकला ना, हा बॉल असा फेकला तुम्ही, हा. कुत्रा आणून देतो. काय सांगताय? हो. असा हा बॉल फेकला फेकतो? हो. हा, ठीक आहे, जा दत्तू घेऊन ये. तुझ्या बापाला सांग. असं कुत्रा तुमचा बोलतो? असा बोलणारा कुत्रा असेल तर मला देऊन टाका. बोलणारा कुत्रा नसतो. पटकन देऊन टाका असेल तर. अरे बोलणारा कुत्रा नसतो, बोलणारा हवा असेल ना, पोपट घ्या तुम्ही. नाही पोपट चालत, पण पोपट दूध देईत काय? अरे काय दूध 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 लावलं हो तुम्ही? चिडू नका तेच नाही देत पोपट दूध. मग पोपट माझी चड्डी शोधून देईल काय? तुझी चड्डी कशाला शोधेल तो? त्या चड्डीवर चोचा मारेल फारत. आणि तुला कायला पाहिजे रे चड्डी? तू नागा फिर. तुम्हाला चालेल? मला कशाला चालेल? ऐका याला घेऊन जा. नाही जा ऐका, तुम्ही. चिडू- पटकन अहो, निघा. आम्हाला कुत्रा पाहिजे म्हणून आम्ही आलेला आहे हा, ना. खरंच पाहिजे. ऐका एक बघा, आमच्या घरात ऍडजस्ट होईल असा एखादा कुत्रा द्या ना मला. हा हा म्हणजे काय? आपल्या कसं ऍडजस्ट होईल असा. छोटासा घर काय आहे ना, ना आमचा. मोठा कुत्रा आहे ना, तो ऍडजस्ट नाही होत. बरोबर आहे, मोठा नाही होईल. हा नाही होत तो. तर तुम्ही पप्पी घ्या ना. त्याला न विचारता घेतली तो चिडणार नाही. ही चिडते, केवढ्यान चिडते विचारा. चिडणार नाही तर काय, चिडतलंय नाही. तुमका सांगते, किचन मध्ये काम करत असते, येतात आणि करून निघून जात. हो, हो, तेच. डोक्यावर फिरताना असं. वाव! हे हाय तर निघ रे, निघ. पटकन निघ तू. अरे बाबा, मग कुत्रा काय ठेवला बाई? चिड- पटकन निघा तुम्ही. डोकं कुठं खराब. घ्यायचं होतं? आता काय केलं होता? बुकलो मी. अच्छा. जा. नको परत एकदा फुंका. जाऊया. वाव! कुठल्या जातीचा या? निघ इथून. तू येतात टाइमपास करायला? वा 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 वा, भन्नाट झाला परफॉर्मन्स. विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. प्रसाद सर. मस्त विषय होता. सगळ्यात आधी मस्कराकडून थँक्यू. मला फार मस्त वाटलं तिचं नाव असं तुमच्या तोंडून ऐकताना. मस्त होता विषय आणि मस्त खुलवलात तुम्ही. दत्तू, मी तुझ्या वतीने देवाकडे प्रार्थना करतो की तुझी चड्डी कधीच सापडू नये, कारण तुझी चड्डी हरवल्यावर तू खूप वेगळा परफॉर्म करतो आणि ते खूप रंजक आणि ते खूप रंजक असतं. मोरे मस्त, रसा मस्त. श्याम्या, आजच्या तुझ्या ज्या काही रिॲक्शन्स होत्या फारच इंटरेस्टिंग होत्या. वंडरफुल. तर मंडळी, 4 जुलैला प्रदर्शित होणाऱ्या गाडी नंबर 1760 या आमच्या सिनेमाची टीम आज हास्य जत्रेत सहभागी झाली आहे. तर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी शुभंकर तावडे,
एक गुंडगिरी करणारा कार्यकर्ता तू यात साकारलेला आहेस, तर स्वभाव वैशिष्ट्यांपेक्षा खूप वेगळी भूमिका साकारताना कसं वाटलं तुला? खूप खूप वेगळी आहे, खूप वेगळी आहे. म्हणजे तुला तर माहितीच आहे. म्हणजे सगळ्यात आधी तर मी सांगू इच्छितो किती सुंदर दिसतेस तू. हा शनी, किती सुंदर दिसते. थँक्यू. 1760. पण ही भूमिका जी आहे भास्कर भाऊची, ती भूमिका माझ्यासाठी खूप जवळची आहे. कारण की माझ्यात एक कुठेतरी भास्कर भाऊ हा असा लपलेला आहे. पुकी भाई आहे तो, एकदम गोड भाई आहे. म्हणजे त्याला बघून असं वाटतं की अरे का हा असा मूर्खपणा करतोय, पण त्याची भीती पण वाटते. पण दुसऱ्या मिनिटाला असं वाटतं किती मूर्ख आहे पण किती गोड आहे. सो आणि एकंदरीत त्याचा ग्राफ मला गाडी नंबर 1760 तो वेगवेगळ्या प्रकारे दाखवता आला. ह्याच्यात मला खूप मजा आली आणि ह्याचं ॲब्सल्यूट क्रेडिट मी आमच्या रायटर डिरेक्टर योगीराज गायकवाड यांना देतो. आणि सो 4 जुलैपासून तर नक्कीच थिएटरमध्ये बघा गाडी नंबर 1760. श्रीकांत सर, या सिनेमात आणि या भूमिकेत काय वेगळेपण आहे? अपने अपने हथियार डाल दो, पुलिस ने चारों तरफ से घेर लिया है असं म्हणत जे शेवटी पोलीस येतात, तर त्यापैकी तो फिल्मी पोलिसांपैकी हा पोलीस आहे. पण त्याच्या काय म्हणतात त्याला, ज्या काही चित्रपटात घटना घडतात तर तो नेमका शेवटीच पोचतो असं ते हे आहे. आणि म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी आधी कळलेल्या असतात पण पोचतो मात्र शेवटी. आणि त्याच्यातनं एक गंमतशीर गोष्टींची शृंखला सुरू होती. आणि तो बेरकी आहे, स्वार्थी आहे, त्याचे जे दुर्गुण असतात ते त्याच्याकडे इनबिल्ट आहेच. आणि ते साकारायला मजा आली. नक्कीच 4 जुलैला लोक चित्रपटगृहात जाऊन बघतील गाडी नंबर 1760. वा. आशिष, झननन झाला हे गाणं तू गायलंयस या चित्रपटात, तर काय अनुभव होता या गाण्याचा आणि समीर सोबत काम करण्याचा आणि या चित्रपटाचा? नाही, मुळात समीरचा मला जेव्हा फोन आला की असं गाणं आहे तर तुला गाणं पाठवतो असं म्हणून त्यांनी मला ऐकायला म्हणून गाणं पाठवलेलं आणि मी इमिडिएटली प्रेमात पडलो त्याच्या कंपोजिशनच्या. सुंदर काम केलेलं आहे त्यांनी आणि रेकॉर्डिंग पण आमचं देवाच्या कृपेने खूप छान झालं. आणि आत्ता नुकतंच ते गाणं रिलीज झालं आहे आणि प्रतिसाद खूप सुंदर मिळतोय हे बघून अजून मजा येते. सो इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स, खूपच मजा आली. वा. योगीराज गायकवाड, एवढी मोठी कलाकारांची फौज घेऊन हा सिनेमा बनवताना किती दडपण आलं होतं आणि या सर्व गुणसंपन्न कलाकारांसोबत काम करताना कसं वाटलं तुला योगी? म्हणजे पहिले तर खूप मजा आली. गाडी नंबर 1760 म्हणजे एक धमाका आहे, एक छान एंटरटेनिंग फिल्म आहे. ही फिल्म अगदी लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत आवडणारी अशी फिल्म आहे. आणि यामधली ट्रीटमेंट, यामधला स्क्रीन प्ले, या फिल्ममधला BGM आणि यामध्ये जे काही कॅरेक्टर्स तुम्ही सगळ्यांनी प्ले केलेत ते इतके टाईट झाले आहेत आणि इतकं म्हणजे पॅकेजिंग एवढं कडक झालं आहे की ती इतकी स्मूथ झाली आहे फिल्म, ती कुठेच कोणाला बोर नाही करणार फिल्म. ती अशी 2 तास निघून जाते आणि सगळ्यांना ही फिल्म आवडेल. सो माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज 4 जुलैला तुम्ही जवळच्या चित्रपटगृहात जा, ही फिल्म बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की एन्जॉय कराल ही फिल्म. हे माझे शब्द आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू. समीर, संगीतकार म्हणून काय अनुभव होता या सिनेमाचा? ॲक्च्युली योगीराज जेव्हा मला भेटला येऊन तेव्हा त्यांनी मला सांगितलं की 2 गाणी करायची आहेत. तर मी म्हटलं ठीक आहे, सिच्युएशन सांग. तर सिच्युएशन सांगताना तर बोला मी तुला पूर्ण स्क्रिप्टच ऐकवतो. तर मी म्हटलं ठीक आहे ऐकव. तर मी स्क्रिप्ट ऐकली. तर मी ॲक्च्युली स्क्रिप्ट ऐकल्यानंतर मला असं झालं की अरे ह्याची गाणी होतील पण मला सांग BGM कोण करत आहे. तर तो म्हणाला की अजून ठरलं नाही आहे. तर मी म्हटलं मग भाई मी रुमाल टाकला, मी म्हटलं हे मी करतो. कारण ते स्क्रीन प्ले इतका सुंदर आहे की मला राहवलं नाही. मला असं झालं की ह्याच्यावरती आपण BGMचं काम खूप जास्त करू शकतो. फर्स्ट टाईम म्हणजे एका कंपोजरला असं वाटतं की गाणी नको करायला पण आपण BGM करूया याचं. आणि प्रमोशनल गाणं पण केलं. म्हणजे ह्या गाण्यात आशिष गायलं आहे, खूपच सुंदर गायलं आहे. आदर्शनी एक गाणं गायलं आहे. ओव्हरऑल फिल्म खूप चांगली झाली आहे आणि खूप जेन्युअन कॅरेक्टर्स प्ले केले आहेत सगळ्यांनी. आणि ओव्हरऑल माझं फेवरेट कॅरेक्टर म्हणाल तर आजी आहे या फिल्ममध्ये. सो तू दॅट्स अ सरप्राईज, यू कॅन वॉच दॅट. सुहास जोशींनी ते प्ले केलं आहे. आणि 4 जुलैला ती येते. सो एव्हरीवन प्लीज गो अँड वॉच. थँक्यू. थँक्यू.
या निमित्ताने सांगायला आवडेल की या सिनेमात सुहास जोशी, शशांक शेंडे आणि प्रथमेश परब हे सुद्धा आहेत. निर्माते सर, कैलास सर, या चित्रपट निर्मितीचं शिवधनुष्य तुम्ही पेललेलं आहे, तर तो अनुभव कसा होता? खूप फार चांगला अनुभव होता. हा गाडी नंबर 1760चा प्रवास सुरू झाला होता. ते आले होते, स्क्रिप्ट सांगितली मला स्क्रिप्ट आणि खूप आवडली. त्यावेळेला मी डिसाईड केला की मला हा प्रोड्यूस करायची आहे. गाडी नंबर 1760 अतिशय सुंदर चित्रपट बनवला आहे आम्ही. तो माझी रिक्वेस्ट आहे सर्व जनताला, प्रेक्षकांना, तुम्ही आम्हाला प्रतिसाद द्या आणि आशीर्वाद द्या. तुमचा प्रेम और आशीर्वाद आम्हाला द्या, ते अपेक्षा आहे. आणि या चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला खूप आनंद होईल ह्याची मी खात्री देतो तुम्हाला. बघा, 4 जुलैपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. थँक्यू सो मच. धन्यवाद सर, धन्यवाद. आणि आता मी मंचावर बोलू इच्छिते आपल्या सगळ्यांचा लाडका प्रसाद खांडेकर. प्रसाद, आता ट्रेलरमध्ये तू एका सिक्युरिटी गार्डच्या वेशात दिसतोयस आणि इथे कुंडी पडली तरी तू काही ढिम्म हलत नाहीयेस, तर हे काय पात्र निभावतोयस या सिनेमात? दांडे नावाचं एक कॅरेक्टर आहे. म्हणजे बहुतेक वेळा असं होतं की एखाद्या सिक्युरिटी एजन्सीला सोसायटी काम देते आणि मग ते आपले वॉचमॅन बदलत राहतात आणि मग एक वॉचमॅन असा असतो जो अख्ख्या सोसायटीला आवडायला लागतो आणि मग तो हळूहळू तिथे परमनंट होतो आणि मग त्याचं सगळ्यांबरोबर छान जमत जातं. तसा हा दांडे आहे. आणि माझं आणि आजींचं, जसं समीर बोलला, मलाही त्यातलं आजी हे कॅरेक्टर खूप आवडलं. सुहासताईंनी धमाल केली आहे, प्रथमेशने धमाल केली आहे आणि नक्की बघा 4 जुलैपासून 1760, गाडी नंबर 1760. नक्की प्रसाद, आम्ही सगळेजण थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणार. पण त्याआधी आज तिरंगी भूमिका निभावणारी आपली अतिशय सुंदर प्रियदर्शनी, हिला मी प्रश्न विचारू इच्छिते. आज तू आमची परफॉर्मर पण आहेस, निवेदिका पण आहेस आणि या सिनेमाची हिरोईन पण आहेस. तू जरा तुझ्या भूमिकेविषयी आम्हाला सांगशील का? चिनू नावाची भूमिका साकारते मी या सिनेमामध्ये, जी एक गोड, बबली, एक कुठल्याही परिस्थितीत बॉयफ्रेंडला सपोर्ट करणारी अजिबात नाहीये. ती खूप जशी आहे ती खूप थेट आहे आणि प्रॅक्टिकल आहे. तिचं स्वप्न आहे की तिला स्वतःचं ब्युटी पार्लर उघडायचं आहे. त्याच्यासाठी ती पैसे साठवतीये, पण जो बॉयफ्रेंड आहे अभि, प्रथमेश परब, तो लेखक होण्याचं स्वप्न बाळगू नये, जे त्याचं कंप्लीट होत नाही आणि म्हणून सारखे ती त्याला पैसे पुरवते. तर या सगळ्या गडबडीत जेव्हा एक पैशांची बॅग अचानक समोर येते तेव्हा सगळ्यांचाच इनोसन्स थरथरायला लागतो. सिनेमात तसा चिनूचाही थरथरायला लागतो आणि मग जो काही गोंधळ होतो तो सिनेमा आहे गाडी नंबर 1760. तर या निमित्ताने प्रेक्षकांना एवढंच सांगेन की सगळ्यांनी वेगवेगळी कारणं दिली आहेत, पण तुम्ही जेव्हा हा सिनेमा सहकुटुंब जाऊन बघाल थिएटरमध्ये, तेव्हा तुमच्याकडे 1760 कारणं असतील हा सिनेमा आवडण्याची. सो 4 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय गाडी नंबर 1760. जरूर जरूर बघा. आणि सोनी मराठी आणि महाराष्ट्राची हास्य जत्राच्या संपूर्ण टीमकडनं आपल्या गाडी नंबर 1760च्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, हास्याची 1760 कारणं आम्ही शोधतच राहू, पण तुर्तास वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.